आपण पाहताय आपला विशेष कार्यक्रम हिरवा धोका। हा कार्यक्रम आपल्या विशेषतः जेवणातल्या भाज्यांसंदर्भातला आहे आणि या भाज्या किती धोकादायक आहे यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। सुरुवातीला त्याच संदर्भातली एक बातमी पाहूयात। जेवणातला प्रमुख घटक म्हणजे भाजी, पण याच भाज्यांमध्ये मानवी शरीराला अपायकारक कीटकनाशकांचं प्रमाण हे प्रचंड वाढलंय। कीटकनाशक आणि रासायनिक खतांच्या ओव्हरडोसमुळे या भाज्या हानिकारक ठरत असून या संदर्भात सरकार पातळीवरून कारवाईची मागणी होतीये। पण याला आळा घालण्यासाठी सध्या कुठलाच कायदा नसल्यामुळे सरकारचेच हात बांधले गेले आहेत। चांगलं आरोग्य हवंय, मग हिरव्यागार भाज्या खा। पण खरंच भाज्यांनी आरोग्य सुधारतं? भाज्यांमुळे आरोग्याला फायदा होतोय की अपाय? जेवणातल्या भाज्याच सध्या मानवी शरीराला अपायकारक ठरतायत। राज्य सरकारच्या नागपूरच्या कीटकनाशक प्रयोगशाळेतल्या संशोधनांती हे सिद्ध झालंय। या प्रयोगशाळेनं बाजारात विक्रीसाठी उपलब्ध चवळी, कारले, मिरची, वांगे, टायफ्लूथ्रिन यासारख्या कीटकनाशकांचा अंश मर्यादेपेक्षा जास्त असल्याचं आढळून आलं। उत्पादन वाढवण्यासाठी या कीटकनाशकांची अवाजवी फवारणी करण्यात आल्याची माहिती प्रयोगशाळेतल्या तज्ज्ञांनी दिली आहे। टोमॅटो, मिरची, वांगी आणि चवळी हे जे याच्यामध्ये आहे तर मोनोक्रोटोफॉस या कीटकनाशकांचं प्रमाण हे थोडं प्रमाणापेक्षा थोडं जास्त आढळलेलं आहे। दुर्दैवाची बाब म्हणजे भाज्यांमधल्या कीटकनाशकांचा अंश धोकादायक पातळीपर्यंत वाढला असला तरी ते रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना होताना दिसत नाही, अशी खंत नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी बोलून दाखवली। रासायनिक खते आणि कीटकनाशकं वापरून केलेली शेती ही विषयुक्त आहे, पण रासायनिक खतांच्या वापरासाठी सरकारच सबसिडी देते। एवढंच नाही तर कीटकनाशकांच्या फवारणीबद्दल प्रचार केला जातो, मग सरकारी यंत्रणा हे प्रकार रोखणार तरी कसे? भाजीपाला घरी आणल्यानंतर त्याच्यात कीटकनाशक आहे का नाही आहे हे वापरण्याची कोणतीही यंत्रणा नाही आणि असं कोणतंही साधन नाही। जशी एखादी लिटमस टेस्ट केली आणि पटकन ओळखू आलं अशा प्रकार नसतो, त्याच्यामुळे ते आपल्याला इथं ओळखता येणार नाही। इतकी कीटकनाशक असतात की शरीराला ते घातकच आहेत, त्यामुळे माणसाच्या नर्वस सिस्टमपासून सगळ्या सिस्टमवर परिणाम झालेले आहेत आणि आरोग्यावर खूप परिणाम होतात। झी मीडियानं सरकार दरबारी या प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत। कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे राज्यातील नागरिकांच्या आरोग्याला जर धोका पोहोचत असेल आणि त्या संदर्भामध्ये काही तक्रारी प्राप्त झाल्या असतील तर अशा संदर्भामध्ये चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश कृषी विभागाने यापूर्वीही दिलेले आहे आणि आता आम्ही देतो आहोत। मात्र केवळ आदेश देऊन भागणार नाही, तर या आदेशांची अंमलबजावणी सरकारी अधिकारी किती तळमळीनं करतात त्यावर जातीनं लक्ष ठेवण्याची गरज आहे। शेवटी हा सर्वांच्याच आरोग्याचा प्रश्न आहे। मुंबईहून अमित जोशीसह अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। आपण पाहतो आपण ज्या भाज्या बाजारात घेतोय त्या कितपत सुरक्षित आहेत हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय, कारण प्रत्येक भाजी ही पिकवताना त्यावर मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा वापर केला जातोय, रासायनिक खतांचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जातोय। त्याचबरोबर भाज्या अधिक लवकर पिकाव्यात यासाठी वेगवेगळी रसायनं सुद्धा पाण्यामध्ये मिक्स करून त्यात हे या भाज्या बुडवल्या जातात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा किंवा रसायनांचा किंवा खतांचा वापर हा आढळून येतोय, जो आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे। अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेल्या रिसर्चमधनं ही बाब समोर आली आहे। त्यामुळे हिरव्या भाज्या आता खरंच आरोग्यासाठी धोकादायक बनल्या आहेत अशी एक प्रकारे शक्यता निर्माण झालेली आहे। ज्या हिरव्या भाज्या आरोग्याला पोषक आहेत असा आपला समज होता, त्याच हिरव्या भाज्या आता केमिकल्समुळे शरीरासाठी अपायकारक ठरतायत। आपण पाहतो अनेक भाज्या या लवकर पिकाव्यात यासाठी वेगवेगळी रसायनं सुद्धा वापरली जातात। आपल्याला माहिती आहे गाजर हे लवकर पिकावं यासाठी वेगवेगळी रसायनं पाण्यात ओतून त्यात गाजर जे येतात ते त्यात बुडवून बाहेर काढले जातात, ज्यामुळे ते लवकर पिकतं। पण या सगळ्यामुळे किंवा लाल भडक दिसतं, पण या सगळ्यामुळे मात्र आरोग्याशी एक प्रकारे खेळ सुरू झालेला आहे। भाज्यांवरती अनियंत्रित प्रमाणामध्ये रसायनं, कीटकनाशकं, वेगवेगळी प्रकारचे केमिकल्स मिक्स केल्यामुळे आरोग्याशी खेळ या सगळ्यातनं सुरू झालाय।
या विषयावर आपण तज्ज्ञांशी चर्चा करणार आहोत। त्यासाठी न्यूरोसर्जन डॉक्टर समीर पालतेवार आणि ऑर्गॅनिक फार्मिंग करणारे साहेबराव धोटे आपल्या सोबत असणार आहेत। आपण ज्या भाज्या घेतोय त्या कितपत सुरक्षित आहेत याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्या सोबत न्यूरोसर्जन डॉक्टर समीर पालतेवार आहेत आणि ऑर्गॅनिक फार्मिंग करणारे साहेबराव धोटे हे शेतकरी सुद्धा आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला आपण साहेबराव धोटे यांच्याकडे जाऊयात। ऑर्गॅनिक आपण पाहिलं की फार्मिंगचं नेमकं काय महत्त्व आहे हे आपण त्यांच्याकडनं समजून घेऊयात। साहेबराव धोटे, तुमचा अनुभव सांगा आणि सध्या बाजारात ज्या भाज्या मिळतात त्या आरोग्याला किती अपायकारक आहेत आणि त्या कोणकोणत्या गोष्टींमुळे अपायकारक आहेत हे थोडक्यात दृष्टिक्षेप। हिरव्यागार भाज्या या आपण आपला समज होता की या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत, पण केमिकल्सच्या वापरामुळे या हिरव्यागार भाज्यांचा धोका जो आहे तो मोठ्या प्रमाणावर जाणवतो। या हिरव्यागार भाज्या केमिकल्स त्यावरती मोठ्या प्रमाणावर फवारली जातात, रसायनांचा वापर केला जातो। या भाज्या लवकर पिकाव्यात यासाठी वेगवेगळी रसायने वापरली जातात आणि या सगळ्यामुळे मोठ्या प्रमाणावर आरोग्याशी खेळ सुरू झालेला आहे। ज्या हिरव्यागार या भाज्या ज्या आहेत त्या आरोग्यासाठी अपायकारक ठरू पाहत आहेत। कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर ठरलेल्या प्रमाणापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळे या भाज्या अपायकारक ठरतात। अनेक वेळा पदार्थ किंवा भाज्या या लवकर पिकाव्यात, त्याचबरोबर लवकर उत्पादन व्हावं, उत्पादन वाढावं यासाठी रसायनांचा वापर हा प्रमाणापेक्षा अधिक केला जातो आणि ज्यामुळे आता आरोग्याशी अपाय होत असल्याचं एक प्रकारे समोर आलेलं आहे। या भाज्या खाल्ल्यामुळे आरोग्याशी एक प्रकारे खेळ सुरू झालेला आहे। रसायनांचं, कीटकनाशकांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर अधिक असल्याचं आढळून आलंय। अनेक महत्त्वाच्या बातम्या आणि यावरची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत। आपण पाहतोय सध्या बाजारात मिळत असलेल्या भाज्या या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक झालेल्या आहेत। याच विषयावर चर्चा करण्यासाठी न्यूरोसर्जन डॉक्टर समीर पालतेवार आपल्या सोबत आहेत। डॉक्टर, आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा, रसायनांचा वापर होतोय, अशा वेळी नेमका मार्ग कसा काढायचा? कारण आपण हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी या अत्यंत पोषक आहेत असं समजून खातो, पण प्रत्यक्षात मात्र केमिकल्स हे आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणावर जातात। इंग्रजीमध्ये म्हण आहे catch-22 सिच्युएशन। दिस इज लाईक अ catch-22 सिच्युएशन। एक तर पॉप्युलेशन एक्सप्लोजन आहे, उदर वाढलेले आहे, त्याच्यासाठी प्रोडक्टिव्हिटी म्हणजे फार्म प्रोडक्टिव्हिटी वाढवणं जरुरी आहे आणि हे वाढवण्यासाठी हे रासायनिक उर्वरक आणि कीटनाशके हा यांचा वापर अति आवश्यक झाला आहे, कारण की प्रोडक्टिव्हिटी नाही वाढणार तर मग आपल्याला खायलाच मिळणार नाही। पण आता हे जे काही आपल्याकडे प्रोडक्ट्स येतात आहे, नुसतं व्हेजिटेबल्सच नाही, बाकी पण अन्नधान्य सगळेच याच्यावरती हा वापर केला जातो। याच्यामुळे लॉंग टर्म मध्ये इट्स लाईक अ स्लो पॉइझन, कारण की त्याचे जे परमिसिबल लिमिट्स असतात ह्युमन कन्झम्पशनसाठी, त्या कन्झम्पशन लिमिट्स पुष्कळदा किंवा नेहमीच त्या लिमिट्सच्या पलीकडे त्याच्यामध्ये कीटनाशकांचा प्रमाण आढळलं आहे आणि यामुळे स्लोली जसं मज्जातंतू सिस्टम म्हणजे न्यूरोलॉजी सिस्टमवरती त्याचा इफेक्ट येतो आणि मज्जाची जी मायलिन शीत असते, कव्हरिंग असते, ती निघायला लागतं आणि त्याच्यामुळे न्यूरोपॅथी म्हणजे अंगार होणे, शरीराची अंगार होणे, पेन्स होणार, मेंटल इरिटेबिलिटी वाढणे, मेंटल इलनेसेस वाढणे, चिडचिडपणा वाढणे, हा एक बॅकग्राऊंडमध्ये हा इफेक्ट येत असतो।
दुसरं याच्यामुळे इरिटेबल बावेल सिंड्रोम म्हणजे पोटाचे उदराचे इलनेसेस वाढलेले आहे. आणि मोरसोएवर आपण आता काय बघतोय की देर इज एपिडेमिक ऑफ कॅन्सर पेशंट्स. खूप कॅन्सरची मात्रा वाढलेली आहे. तर समहाऊ आपण जे काही जेवतो, काय जे पाणी पितो आणि जे वायू आपण श्वासन घेतो, याच याच्यातून आपल्या बॉडीवरती हे कंटिन्युअस हे बंबार्डिंग होत असतं हे टॉक्सिन्सचं. आणि या टॉक्सिन्समुळे भरपूर आपल्याला आता व्याधी आढळल्या जातात आहे. पॉप्युलेशन एक्सप्लोजन तर होतच आहे, नंबर ऑफ पेशंट्स वाढतात आहे. पण मग सर याचा सामना कसा करायला हवा, आपण मात कशी करायची? कारण आपण पाहतो भाज्यांवरती वापर हे तर थांबवणं आता काहीसं कठीण दिसतं. पण मग सर्वसामान्य माणसानं या प्रश्नाला सोडवायचं असेल तर मात कशी करायला हवी? हा एक माणसाचं काम नाही आहे, हे होल सोसायटी हॅज टू वर्क इन. आपल्या सायंटिस्टला आपल्याला पूल करावं लागेल की ऑर्गॅनिकली ग्रोन भाज्या किंवा धान्य हे कसं उगवायचं, म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी कशी वाढवायची विदाऊट युझिंग द इन्सेक्टिसाइड यांचा वापर न करता आपलं फार्म प्रॉडक्टिव्हिटी कशी वाढवायची याच्यावरती आपल्याला भर द्यावं आवश्यक आहे. फार्म प्रोडक्टिव्हिटी वाढवायला हवी असं तुम्ही म्हणताय. ऑर्गॅनिक फार्मिंग करणारे साहेबराव धोटे हे शेतकरी आहेत, ते सुद्धा आपल्या सोबत आहेत. काय करायला हवं साहेबराव, काय आपली प्रतिक्रिया? प्रश्न असे आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग मधलं क्षेत्र हे वाढायला पाहिजे. कारण असं आहे की ऑर्गॅनिक फार्मिंगचं क्षेत्र वाढवणं एवढं सोपं नाही आहे. कारण याच्यामध्ये त्या दृष्टिकोनातून संशोधन उत्पादन कमी येतं, सुधारित जाती लागतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये ज्या निरनिराळ्या प्रॅक्टिसेस पूर्वी जे आपले पूर्वज करत होते त्याच्यात उत्पादन कमी होतं. आता ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये पुष्कळसे घटक जे निघालेले आहेत, तर त्याच्यामुळे उत्पादन आपण रासायनिक शेतीच्या बरोबर घेऊ शकतो. तर या सर्व गोष्टी निर्माण कराव्या लागतील आपल्याला आणि जास्तीत जास्त याच्यामध्ये लोकांना प्रोत्साहन द्यावं लागेल. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये धान्य म्हणा की भाजीपाला याचं जर उत्पादन वाढवायचं असलं तरी शासन स्तरावरून केंद्र सरकार असो का राज्य सरकार असो एक मोहीम आखावं लागणार आहे आणि त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करावं लागेल. कारण असं आहे की सेंद्रिय शेती करताना शेतकरी तसा वळत नाही. त्याच्याकरता त्याला बाकीच्या गोष्टी, त्याला काही प्रमाणामध्ये अनुदान, विशेषतः खतावर अनुदान, बाकी प्रमाणीकरण करण्याची फीस आहे, त्याला प्रमाणीकरणाशिवाय त्या सेंद्रिय शेती मालाला काही किंमत नाही आहे. दुसरी गोष्ट अशी बाजारपेठ नाही. बाजारपेठ म्हणजे त्या माणसाने जर समजा सेंद्रिय माल घेतला तर त्याचा सेंद्रिय माल त्याने कुठं विकायचा. तर हा जो प्रॉब्लेम येतो याच्यासाठी एक इन्फ्रास्ट्रक्चर सर्व तुम्हाला निर्माण करावं लागेल, एक बाजारपेठ निर्माण करावं लागेल. स्वतंत्र सेंद्रिय शेतीसाठीची बाजारपेठ सुद्धा उपलब्ध होणं गरजेचं आहे. धन्यवाद साहेबराव धोटे आणि डॉक्टर समीर पालतेवार या कार्यक्रमात सहभागी झाले. हिरवा धोका या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.